आता इकडे लक्ष द्यायचं, हालचाल करायची नाही. लक्ष झालं? मी सांगेन त्या प्रश्नाची उत्तर व्यवस्थितपणे द्यायची आणि निरीक्षण व्यवस्थितपणे करायचं. म्हणजे काय शिकवतोय त्याचं निरीक्षण करून उत्तर आपण व्यवस्थितपणे द्यायची. मी विद्यार्थी मित्रो, आपण अनेक ठिकाणी जोर लावतो, बरोबर? जोराची आपल्याला काय असते, आवश्यकता असते. तर मी या ठिकाणी फळ्यावरती काही चित्र आणलेले आहेत ती लावतो. त्याचं तुम्ही काय करायचं, बारकाईनं निरीक्षण करायचं आणि मी त्याच्यावर आधारित काय करणार आहे, प्रश्न विचारणार आहे. त्याची तुम्ही काय करायचे, उत्तरं त्या ठिकाणी एकेकानं द्यायचे. हात वरती करायचा, की सर्वांना काय करेल, संधी देईल. तर इथं जे पहिलं जे चित्र जे आहे ते मी फळ्यावरती लावतो. त्याचं तुम्ही काय करा, बारकाईनं निरीक्षण करायचं आहे. सर्वांना दिसतंय ना? त्यानंतर आणखीन एक चित्र आहे, ते मी फळ्यावरती लावतो. त्याचे तुम्ही काय करायचं, बारकाईने निरीक्षण करायचं आणि त्याच्यावर आधारित जे आहेत तर ते प्रश्नाची उत्तरं जे आहेत ती व्यवस्थितपणे तुम्ही द्यायची. फक्त हात वर करायचा. त्या चित्रामध्ये, पहिल्या चित्रामध्ये आता काय काय आहे बघा. हे दुसरं चित्र आहे, फक्त तुम्ही निरीक्षण करा काय आहे त्या चित्रामध्ये दिलेलं आहे. कोणते प्राणी आहे किंवा मुलगा काय करत आहे, याचं निरीक्षण करायचं आहे. त्यानंतर ते तिसरं चित्र जे आहे ते पण मी लावतो, त्याचे निरीक्षण करा. या चित्र जे आहेत लावलेले आहेत. तर पहिला मी प्रश्न त्या पहिल्या याच्यावरती विचारत आहे, ते जी नाव जे आहे तर वल्ल्याच्या साहाय्याने रेटा न देता नाव पुढे जाईल का? बरं, नाही जाणार, बरोबर. दुसरा प्रश्न मी हा झाला, वल्ल्याच्या साहाय्याने काय झालं, रेटा न देता नाव पुढे जाणार नाही. कारण का, वल्ल्याने काय करावं लागेल, नावेला पुढे जाण्यासाठी जोर द्यावा लागेल, बरोबर, ढकलावं लागेल पाणी, तरच नाव काय होणार आहे, पुढे पुढे जाणार आहे, बरोबर. म्हणजे बघा, तुझं नाव काय, समृद्धीनं अतिशय छान उत्तर दिलं आहे, शाबास, बस खाली. आता त्यानंतर बघा इथं बैलगाडी आहे. तर जी बैलगाडी जी आहे ती पुढे जाण्यासाठी जोर कोण लावतो? बैल. अगदी बरोबर, छान उत्तर दिलं. तिथे जी बैलगाडी जी आहे तर ही बैलगाडी पुढे जाण्यासाठी जोर जो आहे ते कोण लावणार आहे, तर बैल लावणार आहे. म्हणजे बैल काय करणार आहे, गाडी पुढे पुढे ओढत नेणार आहे आणि ती त्याची हालचाल जी आहे त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे बैलाला काय करावं लागेल, जोर त्या ठिकाणी द्यावा लागेल. आता इथे बघा, तुम्ही लहानपणी सायकलची टायर वगैरे बघितली असेल घरामध्ये आणलेली, तर ती फिरवली असेल तर काठी नाही, जर आपण त्याला जोर दिला नाही तर ती चाक जी आहे ते पुढे जाईल का?
नाही. त्यासाठी काय करावं लागेल, काठीने त्याला जोर द्यावा लागेल, तरच काय होणार आहे, चाक जे आहे ते पुढे पुढे जाऊ शकेल. तर एकूण जे काय या जे काही आता खेळणारा जो काही मुलगा आहे, तर याच्यासाठी सुद्धा काय करावं लागेल मला सांगा, त्या मुलग्याला जो काय बॉल जो आहे तर त्याला काय करावं लागणार आहे, जोर जो आहे तो द्यावा लागणार आहे, तरच तो काय होईल, गतिमान होईल किंवा त्या चेंडूची दिशा बदलता येऊ शकेल. तर मला सांगा आता की जी काही चित्रातील ज्या काही आकृतीचे आहे याच्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता लागते, जोर, बरोबर, ताकद, बरोबर, अगदी छान उत्तर दिलं. आणखी कशाची, त्याला शब्द काय, शक्ती, बरोबर, म्हणजे शक्ती लागणार, जोर लागणार, बरोबर. आणखी मग काय सांगताय सांगा, कशाची आवश्यकता असते, जोर शक्तीला कोणता शब्द आहे की, अगदी बरोबर, बरं, जोर शक्ती याला दुसरा शब्द काय आहे, बल, म्हणजे बल लावलं तरच काय होईल, त्या वस्तू ज्या आहेत त्या काय होणार आहेत, जागा आपल्या बदलणार आहेत. बसा काय, आता इथं कष्टर आहे, तर हे कष्टर एका जागेवरून दुसऱ्या जागेसाठी काय केलं, मी बल लावलेला आहे किंवा शक्ती लावलेला आहे, जोर लावलेला आहे, हे लक्षात घ्या. तर आता मी तुम्हाला काही या ठिकाणी प्रश्न जे आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती तुम्ही द्यायचे. तर काय करायचं, तुम्ही 4-4चे गट करा, 4-4चे गट करा, आहे तसं 4-4चे गट करा, 4चा एक गट, हा तुम्ही चौघे तिथं व्हा आणि तुमचा जो आहे तो 4चा गट करायचा, तुम्ही चौघे गट मागितलं, आता तुम्हाला या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तर काय करायचे, तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे, प्रश्न वाचायचा आणि उत्तर लिहायचं. हा, वही काढा, प्रश्न वाचून उत्तर लिहायचे. प्रश्न वाचायचा आणि उत्तर लिहायचं. हा, पहिला प्रश्न कोण वाचून दाखवेल, तर पहिला प्रश्न आहे काय, वस्तूवर बल लावून कोणकोणत्या कृती करता येतात ते लिहा. 2-3 कृती लिहा तुम्हाला माहित असलेल्या, तुम्ही अनुभवलेल्या. वस्तूवर बल लावून कोणकोणत्या कृती करता येतात तर तुम्ही काय करायचं, लिहायचं आहे, द्या. आता जे आपण बघितलं त्याच्यावरून तुम्हाला ते लिहिता येईल, लिहा लवकर, 2-3च लिहायच्या, 2-3 लिहा. मला सांगा, प्रश्न लिहायचा नाही, फक्त उत्तर लिहायचं. प्रश्न लिहित बसू नका, आता लिहिलं तर असू दे, परंतु प्रश्न लिहा, फक्त उत्तर लिहा. तिथं प्रश्न लिहित बसायचं नाही, फक्त उत्तर लिहा. वस्तूवर बल लावून कोणकोणत्या कृती करता येतात त्याचं फक्त उत्तर अपेक्षित आहे. आणि दुसरा प्रश्न जो आहे तो काय, बल म्हणजे काय ते लिहा, तर तुमच्या शब्दामध्ये व्याख्या करायची. बघा, तुम्ही घरामध्ये इतर ठिकाणी बलाचा कुठे कुठे वापर होतो, तेच तिथे लिहायचं आहे. कुठे कुठे बलाचा वापर करता बघा, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत शक्ती, जोर,
ते लावून आपण कोणकोणतं घरामध्ये काम करतो आठवा. या लवकर 2 लिहायचे फक्त कृती. आपल्या घरामध्ये अनेक वस्तू असतात बरोबर. त्याच्यावरती आपण काय करतो बल लावतो आणि मग त्या कृती आपल्याला करता येतात. उभा राहा. बर ठीक आहे. आणखी बघा सकाळी उठल्यापासून बघा झोपेपर्यंत वेगवेगळ्या वस्तूवरती आपण जोर लावतो आणि त्या काही क्रिया ज्या आहेत त्या तिथे लिहायच्या आहेत. कोणत्या कृती करतो आपण. आई काय करते बघा. सायकल चालवत असताना आपण काय करतो बघा. एकदम लिहायच्या वेगवेगळ्या जणांनी. आणखी कोणत्या गेल इकडे अंधीला लटक नाही. वा ठीक आहे. पुढं कोणत्या गेला ते बघा. बरोबर गाडीला ढकलण्यासाठी. बरोबर आणखी झाडावर चढण्यासाठी बलाची आवश्यकता असते. तर हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं बरोबर. ते ओढणे ढकलणे पिळणे. सायकल चालत असताना सायकलला आपण जोर लावतो थांबवण्यासाठी. परत आपण काय करतो जोर लावतो थांबण्यासाठी सुद्धा ब्रेक वगैरे दाबतो बरोबर. म्हणजे ओढणे ढकलणे सर्व क्रिया करण्यासाठी आपल्याला काय लागतं या ठिकाणी बल जे आहे ते कार्य करतं. तर बल म्हणजे काय ते सांगा. आता बलाची तुमच्या याच्यामध्ये काय करायची शब्दामध्ये काय करायची व्याख्या तयार करायची करा. तर दुसरा प्रश्न बघा. बल म्हणजे काय ते लिहा. तुम्ही तुमच्या शब्दामध्ये वर्णन करायचं चालतंय करा. आता दुसरी व्याख्या लिहा. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं. प्रश्न लिहायचा नाही फक्त उत्तर लिहायचं. सांग. बर जोर लावणे किंवा ताकद लावणे. आणखी वर सांगतो लिहायचं लिहा तिथं. लवकर लिहा. आता हे बघा हे डस्टर आहे बरोबर. किंवा हा माईक आहे बघा. बघा त्याच्यावर व्याख्या तयार करता येईल. करा बरं. बघा काय काय करतोय बघा. इकडे गेले की काय करतोय मी. इकडे आले की काय करतोय बघा. त्याच्यावर व्याख्या तयार करता येते आपल्याला. करा बरं. कोण सांगेल लिहिलं का. तुमच्या शब्दामध्ये ती व्याख्या तयार करायची आहे. वेगवेगळ्या आपण जे काय आतापर्यंत उदाहरणं पाहिलेले आहेत त्याच्यावरून आपल्याला बघा त्याचं वर्णन कसं करता येईल. बल म्हणजे काय सांग. बरोबर. म्हणजे आपण एक प्रकारे काय करतो जोर लावतो बरोबर.
म्हणजे वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे किंवा ढकलणे यासाठी जो काही जोर लावतो किंवा ताकद लावतो त्यासच काय म्हणतात बल असे म्हणतात. म्हणजे आपण आपल्या याच्यामध्ये तरी व्याख्या जे आहे त्याचं वर्णन आपल्या शब्दामध्ये केलं तरी चालू शकते. म्हणजे वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे किंवा ढकलणे घ्या वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे किंवा ढकलणे द्या वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे किंवा ढकलणे यासाठी जो जोर लावा लागतो त्यास काय म्हणतात ओढणे किंवा ढकलणे. ओढणे किंवा ढकलणे यासाठी जो जोर लावा लागतो त्याला काय म्हणतात बल असे म्हणतात. वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे किंवा ढकलणे यासाठी जो जोर लावा लागतो त्यास काय म्हणतात बल असे म्हणतात. आता तुम्हाला इथे काही कागद देतो त्याचं निरीक्षण करायचं. त्याचं फक्त निरीक्षण करायचं. उठून जा तिकडे. आकृतीमध्ये बघा एक स्प्रिंग दिलेली आहे. बघा ही स्प्रिंग आहे बरोबर. एकदा मी ओढली परत सोडलं परत ओढली तसंच ते आहे. तर त्या ठिकाणी काय काय होते बघा ताणली की काय होते बघा परत सोडलं की काय होते बघा. त्यानंतर दुसरं चित्र आहे बघा की लोहाराने तापून लाल झालेल्या लोखंडी वस्तूवर हातोडा मारल्यास काय होते. बरोबर वेगवेगळ्या आकारचे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी देता येतो बरोबर. आणि ती तापल्यामुळे हवा तो आकार त्या ठिकाणी म्हणजे त्यासाठी काय करावं लागते सांगा हातोड्यानं म्हणजे जोर लावावा लागतो ना त्या वस्तूवर तरच तो आकार जो आहे तो प्राप्त त्या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला काही वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला ओळखता येतात का पाहूया. आता इकडे लक्ष द्या. सांगा बरं काय इथं उभं आहे बरोबर. हे काय सांगा प्लेन म्हणजे चिकन माती आहे बरोबर. तू सांग हे काय कडू आहे. इकडे सांग हे इकडे काय सांग चॉकलेट. हे काय सांगा या गटाला काय सांग काय वॉटर. ठीक आहे. हा काय सांगा तू सांग इकडे बरोबर बरोबर. हा काय सांगा बरोबर. ठीक आहे. आता ह्या सर्व वस्तू तुम्हाला ओळखता आल्या. छान उत्तर दिले. सर्वांनी परिचयाचे असल्यामुळं सहजपणे आपल्याला ते ओळखता आलं. तर मी ह्या वस्तू काय करतोय तुमच्या प्रत्येकाच्या गटात देतोय. त्याच्यापासून काय करायचं तुम्ही वेगवेगळे आकार त्यानंतर काय करायचं ताप देऊन बघायचा त्याच्यामध्ये काय बदल होतो का ते तुम्ही काय करायचं कृती ज्या आहेत त्या करायच्या. घ्या आणि सर्वांनी हे करून बघायचं. ठीक आहे. सगळ्या वस्तू देतोय मी. तर सर्व कृती करून बघा काय काय होतंय. त्यानंतर कापूस सर्वांना देतो त्याच्यापासून काय करायचं काय करणार कापूस वाद तयार करायचं. ठीक आहे. कापूस घ्या. सर्वांनी
काय करायचं, बॉटल हातात घेऊन बघायचं, दाब देऊन काय होतं त्यानं आहे. हा प्रत्येकाला वाद तयार करायचा माहिती करतो बसून. त्यानंतर एक कागद देतो, त्याच्यापासून सुद्धा तुम्ही काय करायचं, विमान तयार करायचं. विमान तयार करायचं. आणि हे जे कुठे देतोय त्यापासून काय करायचं, बारीक बुट्टी जी आहे ती तयार करायची. हा एक एक खडू बारीक एक जे ते तयार करून ठेवायचं. ठीक आहे, खडू कागद घ्या. कागदापासून काय करायचं, विमान. आणि खडूनं काय करायचं, बारीक बुट्टी तयार करायची. हा ठीक आहे, सगळ्यांनी करून बघायचं. हे असू दे, प्रत्येकाला घ्या, प्रत्येकाला म्हणता सगळ्यांनी वेगवेगळ्या कृती करून बघायचे. दुसरं पण काय चालतंय, तसं काय नाही. कागदाच्या कोणते वा बर छान छान. कुणी वाद तयार केलाय, कोण वाद तयार करायला लागलाय, बॉटल चपली कुणी. छान, म्हणजे चांगला आहे, जोर लावलाय. तुझा आकार बदलून टाकलेला आहे. त्यानंतर एक प्लेट मध्ये देतो, याच्यापासून पण या क्लेपासून वेगळी एखादी वस्तू तयार करायची. कुणाची चांगली होते बघा, यापासून वेगळी कोणाची तयार होते. डबल पण बघा, तांदूळ वगैरे बघायचा, काय करावं लागतं, कोणत्या कृती करावं लागतं बघायचं. तिकडे जा, उठून जा तिकडे, त्या पूर्ण जा. ठीक आहे, पूर्ण तिकडे जायचं. अर्चनाला छान विमान केलेल्या त्या त्यासाठी काय हवा उगे पण देतो. उगे फुवायचे प्रत्येक बघूया, दोन दोन आज देतो, दोन दोन आज देतो आणि मग राहिलेल्या तुम्हाला देतो. सगळ्यांनी फुगे फुवा फुगे आणि बाहेर घ्या. एक नंबर का त्याला म्हणायचं कल्पना विकास. तुझा अतिशय चांगला आहे आणि निर्मितीमध्ये तो एक नंबरला आहे. अशी कल्पना सुचली पाहिजे. हा चांगला काय केलं, एक नंबर काम केलं. कल्पना शक्तीचा विकास झाला ठीक आहे. हा हे आता झाला तर लक्ष द्या. वाढदिवस कुणाचा आहे का?
सुद्धा आहे या महिन्यात बघा तुझा पण घे तुला बांधून दे हा हा इकडे इकडे हे एकदा वाटलंच आहे काय हा तुझा पोट बरा एक दोन लावते बघा बघा दोन किती लावते बघा हा मी जातो आणि बघा बघा पोट वाढदिवसानिमित्त बघा पुढच्या बघा दोन किती लावते बघा बल लावते इथं आपण काय मिळालेलं नाही हेच मिळालेलं नाही हा काय का बघा वाटून काय बघा इथं तिला काय करावं लागतं जो बल द्यावं लागला जास्त बल लावावं लागलं तो त्याच वेळेला फुगा फुटू शकला घ्यायचं बघा बघा कागदाच्या याच्या साह्याने सुद्धा याच्यावरती दाब वेगवेगळ्या वेगवेगळ्या काय केलंय वस्तू तयार केल्या आहेत सातकिलेपासून पण इथं छान तिनं तर अतिशय छान केलं म्हणजे वाद तयार केले पण ते व्यवस्थितपणे तयार केले आपल्याला इथं पाहायला मिळालंय म्हणजे चांगलं आहे छान अशी कल्पना तुमचा चांगला आहे ठीक आहे आता साहित्य जरा ठेवा दुसरे कागद येतो तो निरीक्षण करायचं त्याचं तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं काय केलेलं आहे आपल्या हाताचा वापर करून किंवा जी काय हवा जी आहे त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे सर्व कृती केल्या आहेत आता इथं एक कागद येतो त्याचं निरीक्षण करायचं ठीक आहे निरीक्षण वाचायचं ते आणि निरीक्षण करायचं असं आहे हा कडूचा चुरा सुद्धा केलेला आहे बरेच जण वा आहे वाचा सर्वांनी वाचायचं सर्वांनी वाचायचं आणि त्याचं निरीक्षण करायचं आहे आता फुगे ठेवा बसला जर आता इकडे तिकडे करत बसला तर त्याला उभा करणार बघा फुगे पाठीमागे ठेवा परत जाताना न्यायचे इकडे ठेवा त्या बाजूला तुमची त्या बाजूला ठेवा ते बघा तुमची तिथे ठेवा तर आता तुम्हाला जो कागद दिलेला आहे लक्ष द्या तिथं जे काही कार्ड दिलेलं आहे बघा त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं त्या आकृतीचं निरीक्षण आणि दिलेली माहिती जी आहे ती वाचायची म्हणजेच आपण या ठिकाणी काय करायचं आता बलाचे जे काही प्रकारचे आहेत त्याचा पहिला प्रकार जो आहे तो काय स्नायू बल आहे त्याची आपण काय करायचे माहिती घ्यायची निरीक्षण करायचं आहे बघा तिथे हा ते वाचा निरीक्षण करा आणि विचार करायचा विचार त्याच्यावरून जी व्याख्या तयार करायची त्याची आहे ते वाचायचं आणि त्याच्यावरून व्याख्या तयार करायची आहे बरोबर बदल होतो तर त्या पद्धतीने स्नायू बलाची व्याख्या तयार करायची आहे स्नायू बलाची व्याख्या मला सांगायची आहे मी तिथं डॅश केल्याची असेल की तुम्हाला ओळखू नये म्हणून तर त्याच्यावरून मला स्नायू बलाची व्याख्या कोण सांगेल सांगा हा सांग बरोबर स्नायूच्या साह्याने लावलेल्या बलाला काय म्हणतात स्नायू बल म्हणतात स्नायूच्या साह्याने लावलेल्या बलाला काय म्हणतात स्नायू बल आता दुसरा कागद देतो तुम्हाला कागद जे आहे ते त्याचं पण निरीक्षण करायचं तो वाचायचा ते व्यवस्थितपणे वाचा सर्वांनी वाचायचं आहे
सांगितली तरी चालत्या. तू वाचा दे. वाचलं का? सर्वांनी मिळून वाचायचे. दुसरा जो कार्ड दिलेला आहे, चित्र दिलेलं आहे ते सर्वांनी वाचायचं आहे. काही मुलांचं लक्ष नाही बघा. वाचते सर्व. हे वाचायचं, ते वाचायचं. व्यवस्थितपणे वाचायचं ते. हा जाऊ द्या. तुला परत नाही तुला इकडे लक्ष तुझं तिथं पाहिजे. लक्ष कुठं पाहिजे? तिथं दिलेलं आहे ते वाचायचं आणि वाचून मला व्याख्या सांगायची आहे. वाचायचं तूच सांगितलं जातं. आता दुसऱ्या तुम्ही आता व्याख्या सांगायची. वाचवायचं, व्यवस्थित विचार करायचा, निरीक्षण करायचं आणि व्याख्या सांगायची. हा आता आता या बघा हिनं व्याख्या सांगितलेली आहे. परत एकदा सांग. हा दुसरं कोण सांगेल? तू सांग. बरोबर. तू सांग. हिनं काय सांगितलं? हा बरोबर. स्नायूला नव्हे, बलाला. यंत्रामार्फत लावल्या गेलेल्या बलाला काय म्हणायचं? यांत्रिक बल असे म्हणतात. आता त्यानंतर दुसरा चित्र जे आहे ते देतो तुम्हाला. त्याचं निरीक्षण करायचं. हा ठीक आहे. ते वाचायचं व्यवस्थितपणे आणि व्याख्या त्याची करायची आहे. त्या सर्वांनी वाचायचं बरं का. सर्वांनी व्यवस्थितपणे वाचायचे. बघा आता पृथ्वी बल जे आहे ते वाचायचं आणि त्याच्यावरून काय करायचं? तुमच्या शब्दात वर्णन करायचं आहे. बघा आता त्या गटात तुम्ही ते वाचायचं व्यवस्थित. वाचल्यानंतरच आपण त्याची तुमच्या शब्दामध्ये त्याचं वर्णन करायचं आहे. चला वाचलं का सर्वांनी? वाचलं व्यवस्थित? वाचलं निरीक्षण करायचं. त्या झाडाचं निरीक्षण बघा. तो जो मुलगा जो आहे तो काय करतोय बघा. हा काय होतंय, कृती काय होते ती बघा आणि तुमच्या शब्दामध्ये ते वर्णन करायचं आहे. व्याख्येचं त्यातली व्याख्या करायची नाही. सांग. हिनं काय सांगितलं बघा. सांग बरं. सांग. ऐका. सांग बरं. कोणत्या सांग. बघा आता हा चेंडू बघा काय झालं? वरती टाकला बरोबर. आणि पृथ्वीचं जे काही गुरुत्वाकर्षण आहे त्याच्यावरती काय केलं? काम केलं. त्यामुळे चेंडू वरती गेला का? नाही. एका उंचीवर गेल्यानंतर काय झाला? 0 झाला बरोबर. इथून काय केला? खाली पडला. आता बघा आवाज बघायचा. त्यानंतर मी आता बघा. हा आता बघा आवाज कुठला जास्त झाला सांगा बरोबर. काय झाला सांगा? हा म्हणजे काय झालं? वेग जो आहे तो काय झाला? वाढला. इथं काय झाला? वेग कमी. बरोबर. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही गुरुत्व बलाची सुद्धा व्याख्या त्यामध्ये सांगितलेली आहे. तर आता काय करायचं? शोधा पाहू माझा सोबती कोण. त्यामध्ये काय करायचं? उत्तर लिहायची. याच्यामध्ये लिहायची.
आता जे काय आपण सगळं अभ्यासलेलं आहे त्याच्यावर काय करायचं, त्याची उत्तरं याच्यामध्ये लिहायची आहे. लवकर लिहायचे. पलीकडे सुद्धा आहेत बघा. पलीकडे सुद्धा आहेत. हा तेच आहेत. हा तसं आहे दुसऱ्यांदे. पहिला बघा, शोधा पाहू माझा सोबती कोण. त्यामध्ये वाचायचे बैलगाडी, बैलाने गाडी ओढणे. कोणता प्रकार आहे तो लिहायचा आहे. द्या तिथं. बैलाने गाडी ओढणे असं लिहिलेलं आहे. हा त्या काळाच्या या कार्डशीटवर उत्तर लिहायचं चर्चा करून. पेनाने लिहायचं, पेन्सिल लिहा. तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे त्याने लिहा. हा जो कागद आहे ठीक आहे, पेनाने लिहा त्याच्यावर हा त्याच्यावर नाही. तिथं उत्तर लिहायचं आहे. पहिल्याच उत्तर लिहा. बैलाने गाडी ओढणे याचं उत्तर लिहायचं तिथं. पेनाने उत्तर लिहा. बैलाने गाडी ओढणे द्या. ठीक आहे. कोणता प्रकार आहे बघायचा. आता जे काय आपण 3 प्रकार बघितलेले आहेत त्याचा कोणता प्रकार त्यामध्ये येतो तो लिहायचा आहे. आपण स्नायुबल, यांत्रिक बल आणि गुरुत्वीय बल त्याच्यामध्ये कोणता प्रकार येतो तो तुम्ही काय करायचा बघायचा, त्याच्यामध्ये लिहायचा. पहिल्या उत्तर लिहिलं का बघायचं म्हणे कोणता स्नायू बलाचा प्रकार जो आहे तो तिथे लिहिलेला. त्यानंतर बघा क्रेनने जड लोखंडी वस्तू उचलणे दुसरा प्रश्न वाचा आणि कोणता प्रकार आहे तो लिहा. शोधा पाहू माझा सोबती कोण त्याचं उत्तर तिथं लिहायचं आहे. जे प्रकार आपण 3 बघितलेले आहेत तर त्याच्यातला कोणता प्रकार देण्यासाठी उपयुक्त आहे ते लिहायचं आहे. ट्रेनने जड लोखंडी वस्तू उचलणे. प्रकार लिहायचे. प्रकार जे आता आपण अभ्यासलेले जे स्नायुबल, यांत्रिक बल आणि गुरुत्वीय बल त्यातला कोणता तिथं सोबती आहे ते लिहायचा. लक्षात आलं का. स्नायुबल, यांत्रिक बल आणि गुरुत्वीय बल हे नावं तिथं लिहायचे आहेत की कोणतं त्यासाठी उपयुक्त असणार आहे ते लिहायचं आहे. ट्रेन बघितलेस का नाही, वस्तू वगैरे उचलतात ते. तर ती उत्तरं तिथं अपेक्षित आहेत की पहिला बैलगाडीने गाडी ओढणे व स्नायू बल आहे का, यांत्रिक बल आहे का, गुरुत्वीय बल ते उत्तर लिहायचं. त्यानंतर ट्रेनने जड लोखंडी वस्तू उचलणे त्यामध्ये बघायचं स्नायू बलाचा प्रकार आहे का, यांत्रिक बल लावलं लागतं की गुरुत्वीय बल. त्यानंतर ताणकाट्याने वस्तू उचलणे त्याच्यामध्ये सुद्धा कोणतं बल त्या ठिकाणी आहे ते बघा. त्यानंतर टेबल पुढे सरकवणे त्यामध्ये स्नायू बल लागते की गुरुत्वीय बल लागते की कोणतं सांग, यांत्रिक बल लागते. हे त्यातला त्या प्रकार तिथं लिहायचा आहे एक. त्यानंतर फॅन सुरू करणे त्यातला प्रकार जो कोण त्याला उपयोगी आहे तो लिहायचा आहे. तर विद्यार्थ्यांना ती नावं लिहायची. नावं त्यातलं कोणता इथे लिहायचं तिथं नावं कोणता तो आहे नावं त्याच्यामध्ये 5 मध्ये आली पाहिजे. या लवकर त्याच्याबरोबर थोडी जोडायचे थोडक्यात. हे 3 नावाची जोडी त्यामध्ये आली पाहिजे. 30 नाव आली पाहिजे, दुसरी कोणती द्यायची नाही.
शोधा पाहू माझा सोबती कोण. ते 3 नावं जे आहेत बघा कोणकोणते सांग. तीच नावं त्याच्यामध्ये लिहायची आहेत. हा हा बरोबर. छान बरोबर. हा चुकलं. कान काट्याने वस्तू उचलणे कोणतं लागणार बघा. टेबल पुढे सरकवणे त्यासाठी कोणतं लागते बल. टेबल पुढे सरकवायला कुठं लागते. टेबल पुढे सरकवायचं तर काय लागणार. हाताने करणार म्हणजे काय होणार. ताकद लागणार कुठली नाही वर येणार. झाली का सर्वांची 5 उत्तर मिळाले सगळा. ताण काट्याने वस्तू उचलण्यासाठी काय होतं. ताण काटा वजन दिलं का बघा. पहिल्याचं उत्तर बघा सांगा. बैलाने गाडी ओढणे उत्तर सांगा. स्नायूबल बरोबर. बैलाने गाडी ओढणे स्नायूबल. दुसरं सांगायचं ट्रेनने जड लोखंडी वस्तू उचलणे काय होणार. यांत्रिक. ताणकाट्याने वस्तू उचलणे गुरुत्वीय बल बरोबर. ताणकाट्याने वस्तू उचलणे काय ना गुरुत्वीय. टेबल पुढे सरकवणे बरोबर. फॅन सुरू करणे. छान. आता मला एक सांगा की जे काही आपण उदाहरणं सांगितलेले आहेत तर तुम्ही काय करायचं. स्नायूबल याचे लक्ष द्या. स्नायूबलाचं तुमच्या शब्दामध्ये वर्णन करून त्याचं एक उदाहरण सांगायचं. कोण सांगेल. स्नायूबलाचं व्याख्या सांगायची तुमच्या शब्दामध्ये आणि त्याचं एक उदाहरण सांगायचं. सांगा कोण सांगेल. स्नायूबलाचे व्याख्या तुमच्या शब्दामध्ये वर्णन करून त्याचं एक उदाहरण सांगायचं आहे. बोला कोण सांगेल. सांग. स्नायूबलाची व्याख्या आणि त्याचं एक उदाहरण. हा लवकर सांगा. स्नायूबलाची व्याख्या आणि त्याचं एक उदाहरण सांगायचं आहे. स्नायूबलाची व्याख्या सांगितली ती मग तीच सांगायची. कोणी सांगितले स्नायूबलाची व्याख्या. स्नायूच्या साहाय्याने लावलेल्या बला काय म्हणतात. स्नायूबल म्हणतात. उदाहरण काय सांगताय स्नायूबलाचं. आता पुन्हा कोणे तसं उदाहरण कुठं सांगताय बरोबर. टेबल पुढे सरकवणे बरोबर. छान. आता त्यानंतर दुसरं घ्या. यांत्रिक बलाची तुमच्या शब्दामध्ये वर्णन करून एक उदाहरण सांगायचं. स्नायूबल झालं यांत्रिक बलाचं. ट्रॅक्टर वगैरे चालवणे फॅन आहे बरोबर. यांत्रिक आहे का. यांत्रिक बलाचं उदाहरण फॅन सांगताय. त्यानंतर मला सांगा गुरुत्वीय बल व्याख्या कोण सांगेल. गुरुत्वीय बलाची व्याख्या सांगितली. गुरुत्वीय बलाची व्याख्या पृथ्वी वस्तू जी आहे ती स्वतःचं बल लावून काय करते. त्याला आपल्याला काय म्हणतात गुरुत्वीय बल म्हणतात. उदाहरण काय सांगते सांगा. वस्तू उचलणे किंवा असं चेंडू खाली येतो बरोबर. त्यानंतर झाडावर आंबा खाली पडतो. उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं.
ठीक आहे. तर साहित्य तुम्ही फुगा वगैरे घेऊन जा, सगळं घेऊन जा. ते साहित्य फक्त द्या. साक्षी द्या सगळं. काय घेऊन